चला तर मंडळी राम राम सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदर कट्ट्यामध्ये. या ठिकाणी मी आता पुण्याला निघालो. आज वार शुक्रवार सुंदर असं बाजार तीन करून बघा आमचे परममित्र सुमित हानचाटे आणि या ठिकाणी शुभम भया शिंदे या ठिकाणी आम्हाला सोडायला आल्यात आत्ताच. आणि कोणची गाडी नर्मदा या गाडीमध्ये बसला. सुंदर असा प्रवास होणार आहे. आणि आपले या ठिकाणी आत्ताच मित्र झाले तर ज्येष्ठ आमच्या दोघाचा बी या ठिकाणी उद्या कार्यक्रम आहे तिथं व्यवहारचा कार्यक्रम आहे. तर त्याच्यामध्ये पद्धतशीर होणारा कार्यक्रम थोड्याच वेळात आपल्या छत्रपती शिवाजी चौक लांबजरा इथून आमची गाडी आता निघणार आहे. आणि आपल्याला वाटलं थांबत थांबत उद्याचा सकाळ आपल्याला पुण्यामध्ये पाहिजे. चला मंडळी. तर गाईज वाटते 5:30 वाजलेले आहेत. मी हडपसरला उतरला होतो. पाहू शकता हडपसरचं पोलीस चौकी. ह्या साईडला आता बस तीन लागतात. आणि आपल्याला या ठिकाणी का पाहताच तुम्ही PMCनं आपलं स्वागत केले पुण्यात आल्या. तर अशा पद्धतीनं आपण आता इथून गाडी पकडून आपल्या ताईच्या घरी जाणार आहोत. तर चला मित्रांनो आपण जाऊ आता. तर काहीच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी PMCची पहिलीच बस या ठिकाणी मी धरलेली आहे. इथून आता आपण थेट आमच्या ताईच्या घराकडे जाणार आहोत. बरोबर सकाळी 5:30च्या दरम्यान गाडी आलेली आहे. गाडीमध्ये पहिला मीच आहे, त्यामुळं पूर्ण गाडी रिकामी आहे. हीच गाडी तुम्ही 8-9 वाजता जर भेटला तर फुल पॅक असते. पुणेकरांना माहीत आहे. चला पुणेकर जाऊ आता. चला मंडळी या पद्धतीनं ताईच्या घरी रात्री मुक्काम होता. मस्त या ठिकाणी पूजन तीन करून जेवण तीन करून मी आणि आमचा भाचा केशव तुम्ही पाहू शकता. आम्ही आता चालू एक्झामसाठी थोडा अभ्यासासाठी माहिती तीन घेतला. तर अशा पद्धतीनं थोड्याच वेळामध्ये आम्ही स्वारगेटला तिकडं आपला पत्ता आलेला आहे. आता आम्ही चालू बघा इथून तुम्ही पाहू शकता. तर चला मित्रांनो जायचे आपल्याला आता. तर मंडळी अशा पद्धतीनं आम्ही आताच लोकेशनला आलतो. परंतु मागल्या गेटनं आल्यामुळं त्या मामानं सांगितलं की पुण्या गेटनं जावा. परंतु पुण्याची एवढी ट्रॉफिक आहे. ट्रॉफिकमुळं बापरे पुन्हा आवडते तर लई पण का करा ट्रॉफिकमुळंच कटाळा येते पुण्याचा, दुसरं काय नाही. तर अशा पद्धतीनं आम्ही जाणार होतो कुलकिल्ल्या साईडनं. मित्रांनो खरं कारण म्हणजे इकडे यायचं काय म्हणलं तर DCC बँकेचा फॉर्म भरतो कधी नाही ती. तर त्यासाठीच मी आलो आहोत. आता इकडं गेट बी कुठे दिसणार इतकी आठवड्यात बंद. तर अशा पद्धतीने मित्रांनो आम्ही आला आता बघता गेट किंवा गेट. तर मी आणि आमचा भाचा केशव दोघं या ठिकाणी आता फिरायला. गॅसची रिटर्नचा विचारला बरं लाईनीनं गॅस आहे इकडं. गावाकडं तसं काय नाही. अशा पद्धतीनं आला चौकशी करतो आता जाऊन. चला तर म्हणजे फायनली या ठिकाणी आम्ही आलो सेंटरला. तर आता आपल्याला एक्झामसाठी जायच्यामध्ये मोबाईल तीन अलाउड काहीच नसणार आहे. मग केशवाकडे सारा देतो आता. इथून आम्ही मस्तपैकी पेपर देणार आहे. पेपर झाल्याच्या नंतर कसा गेला मी पण नक्की सांगतो. चला सुंदर आहे बरं का शाळा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आपले अजितदादाचं उद्घाटक आहेत पाहू शकता. पुण्यातील सुंदर शाळा. मंडळी आताच्या ठिकाणी आम्ही लोकेशनवर आल्याच्या नंतर आमचे परम मित्र लहानपणीचे वैभव दादा होळकर हे या ठिकाणी गाठ पडलेले आहेत. ताईला घेऊन आल्यात त्या ठिकाणी. तर याच्यानंतरचं निवेदन आमचं चांगलं होणार आहे असं वाटलं रे. कारण दादाची गाठ झाली आहे. दादा सांगा गावातल्या पोरासाठी सुमितसाठी तू इकडे मादरच्या दोपाची चांगलं काय ते सोडून जाऊ नको. स्पर्धा परीक्षेची तयारीच्या नादाला लागू नको. कमीत कमी 18 तास अभ्यास करणारी पोरं आहे तुझ्या घ्यायला कॉम्पिटिशन. आणि जर का आपल्या गाव केवढं मोठं माहिती आहे, आपल्या गावात 10 पोरं पकडला. आपल्या तालुक्यात 150 गाव आहेत म्हणजे 1,500 पोरं. आपल्या जिल्ह्यात किती गाव आहेत? कमीत कमी 3,000 गाव असतील म्हणजे 30,000 पोरं 10 पोरं पकडला 18 तास अभ्यास करणारी. पेपर देऊ का जाऊ म्हणजे 30,000 फक्त टॉप 10 पोरं पकडला मी आपल्या जिल्ह्यातले. तेवढे पोरं ऐका सुम्याच काय नको सुम्या
पुण्याला ये. नादाला लागू नको. पुण्याला काहीतरी ये. जुळला होतास 15,000 चालू कर 1.5 लाखावर जायची काही अरे वर्षात. वा, वा. कसलं मोटिवेशन आहे जबरदस्त कमी वेळामधलं. अरे बरोबर जाईन आता मी किती चालू केलं शिवम शिवाचं काय नाही. शुभमला कटाळा आला मला सांगू. तर पण आता मित्रांनो BCA चा पेपर काढायला जातो म्हणून काय म्हणाय नाही. BCC काढल्यावर आहे डिग्री काय काढा या इकडे आयटीचा एखादा कोर्स करा जुडा 15-20 हजार रुपये जुडणार जुडा. त्याने एवढे- दादाचे अमोल शब्द ध्यानात ठेवता. या ठिकाणी आता ब्लॉग बंद करून आपण जाणार आहोत पेपरला. चला मंडळी, अशा पद्धतीने आपला पेपर झालेला आहे. पण आपण परतीचा प्रवास आता करत आहोत. मी आणि आमचे परममित्र म्हणल्यासारखं दादाची बहीण म्हणजे आमची बहीण वैष्णवी, आम्ही सर्वजण आता इस्कॉन मंदिराला जाणार आहोत. पावशीला समोर दादा आहे. तर अशा पद्धतीने आम्ही आता थोड्याच वेळामध्ये इस्कॉन मंदिराच्या दिशेनं चालू आहोत. गेल्यानंतर बाकी काय म्हणते पुन्हा चला हो काय म्हणते. चला तर मंडळी, अशा पद्धतीनं आम्ही आलो बघा आता इस्कॉन मंदिर या ठिकाणी, पुण्यातील कात्रज या ठिकाणी जे मंदिर आहे. सावलेला आहे बाबा. कसं काय तर अशा पद्धतीनं हे पाहू शकता आम्ही इस्कॉन मंदिरात इथं आलो. अतिशय प्रसन्न वाटला, कारण देवाच्या दरवाजाला प्रसन्न मला तर वाटते बाबा लोकांच्या नाही. ए दाद्या इथं लाव. तर अशा पद्धतीने मित्रांनो ते पाहू शकता. लाव तिथं जाताना तिथं थंड पिऊन जाऊ. तर अशा पद्धतीने दादाला तीन आम्ही गाडी लावून सांगितलं बघा. हा इकडे इस्कॉन मंदिर आहे कात्राचं. तुम्हाला दिसलं आहे का नाही माहीत नाही, परंतु जवळ जाऊन दाखवतो तुम्ही. चला तर मंडळी, तुम्ही पाहू शकता जर मागे पाहत असाल तर दुपारी मंदिर या ठिकाणी इस्कॉनचं बंद राहतंय. या ठिकाणी दादा मी सांगितलं तिथं वाचलो बी आम्ही. तर अशा पद्धतीने आजच्या ब्लॉगची इथंच एंड होत आहे, कारण भरपूर काय दाखवायचं होतं. संध्याकाळी चालू होते प्रयत्न करतो. संध्याकाळी सगळे मॉल दाखवू आपण. हां संध्याकाळी मॉल सारे मॉल, एका मॉलमधून आपण आयफोन बी खरेदी करू. एका मॉलमधून आयफोन बी घेऊ आपण आजच्या तारखेत, जर शक्य झालं तर. तरी चला मित्रांनो, आजचा ब्लॉग छोटासा कसा वाटला नक्की सांगा.